संजय उवाच दृष्ट्वा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यम् उपसंगम्य राजा वचनमब्रवीत्। पश्यैतां पाण्डुपुत्राणाम् आचार्य महतीं चमूं व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता। धृतराष्ट्राचा प्रश्न ऐकून संजय म्हणाला, राजा, व्यूहरचित पांडवांचं सैन्य पाहून दुर्योधन द्रोणाचार्यांपाशी आला आणि त्यांना म्हणाला, अहो आचार्य, तुमच्या बुद्धिमान शिष्याने द्रुपद राजाच्या पुत्राने पांडवांच्या या अफाट सैन्याची कशी व्यूहरचना केली आहे ती तुम्ही पहा। संजय म्हणाला, तिये वेळी तो संजय बोले म्हणे, पांडव सैन्य उचलले जैसे महाप्रलय उसळले काळकूट। पांडव सैन्याचं वर्णन करताना माऊली म्हणतात, युद्धाकरता खवळलेलं पांडवांचं सैन्य म्हणजे जणू काही सृष्टीचा संहार करण्यासाठी प्रलयकाली उघडलेल्या काळाच्या मुखासारखंच वाटलं, किंवा समुद्रातील वडवानळ पेटून त्याला प्रलय काळातील वायूचं जणू काही सहाय्यच मिळालंय आणि त्यांनी संपूर्ण समुद्राला शोषूनच टाकले की काय, आणि तो अग्नी पार आकाशापर्यंत भिडला आहे असं ते सैन्य बघून वाटत होतं। अफाट आणि अनेक प्रकारच्या व्यूहरचनांनी सज्ज ते सैन्य भयानक दिसत होतं। माऊली म्हणतात, तैसे दळ दुर्धर नान्या व्यूही परिकर अवगमले भयासूर तिये काळी। पण सिंहाने जसे हत्तीच्या कळपाला जुमानू नये तसे दुर्योधनाने मात्र त्याला तुच्छच मानलं। ते देखोनी दुर्योधने अव्हेरिले कवणे माने जैसे न गणिजे पंचानने गजघटाते। पांडवांच्या सैन्याविषयी बोलताना दुर्योधन द्रोणाचार्यांना म्हणाला, पाहिलत का गुरुदेव, नाना प्रकारची व्यूहरचना करून पांडवांचं सैन्य कसं सज्ज झालं आहे, जणू काही चालत्या डोंगरी किल्ल्यांप्रमाणे ते दिसत आहे। आणि पहा पहा, ज्या शिष्याला तुम्ही धनुर्विद्येचं दान दिलं त्याच तुमच्या बुद्धिमान माहितगार कुशल अशा शिष्याने म्हणजे द्रुपद पुत्र दृष्टद्युम्नाने ही व्यूहरचना केली आहे।